मी आता एका तुळजापूरच्या पारधी वस्तीवरती उभा आहे की ही एकतर समाजाच्या बाहेर असणारी लोक आहेत की समाजात नाही, मात्र या लोकांना याचा त्रास होतो की फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी मी या वस्तीवरती आहे. आपण त्यांना विचारूया. मला सांगा, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की 1500च्या नोटा बंद करायचा. त्या निर्णय तुम्हाला कधी माहिती पडला होता? त्याचा काय त्रास तुम्हाला? त्याला कमस कम शुक्रवारी आम्हाला माहिती पडलं. आता यांनी 8 दिवसाच्या आधी केलेलं. आता आम्ही गोरगरीबला आम्हाला माहिती नाही. आम्हाला कुठं टीव्ही नाही, नगर कुठं काही आमच्याकडे वाचपर नाही. जेव्हा आज करावं तेव्हा उद्या खावं. कुठं कसा त्रास व्हायला होता सगळा? तर जिथं पैशाचा त्रास म्हणजे काय, हा आम्हाला धंद्याला 300 रुपये घेऊन गेले तर तिथं हा 2000ची नोट दाखवलेली. मग ही 2000 रुपयाची आम्ही चलन कुठे चालू करा? आमच्यापाशी ATM नाही, आमच्यापाशी खाते बुक नाही, आमच्यापाशी कुठला पैसा नाही. जेव्हा कामधंदा करावं तेव्हा आम्हाला पोट भरणं. कामधंदा करा तो पोट भरतो. महिला पण आहेत. मला सांगा, महिला म्हणून तुम्हाला याचा काय त्रास होतो, काय वाटतं? काय आता पैशासाठीच. आता बँकेमध्ये काल परवा गेलते, आमचं काय हे नव्हतं, खातं नव्हतं. मग बँकेमध्ये 500ची नोट नेली मी. नेल्यावर काय म्हणले की साहेब म्हणले बा तुमचं खाते बुक लागते म्हणले. आणि पेट्रोल पंपला नेले तर काय बोलले की 300 रुपयाचं तेल टाका, 300 रुपयाचं पेट्रोल टाक बाई, तर तुला 200 रुपये भेटेल म्हणून. ती नोट आणून परत घरात ठेवली. मग काय करायचं, आम्ही आता 1000ची तर कुणकडेच गेली. पण ही 500 रुपयाचं चिल्लर नाही भेटत म्हणल्यावर 2000ची आम्हाला चिल्लर कोण देणार आहे? आता ही 1000 रुपये, 1000चा आता आपण लेकरा बाळा जरी कपडा घ्यायला गेलं तर काय म्हणतो दुकानदार की ही नोटा बंद झाल्या बाबा, तुम्ही दुसरे पैसे वापरा. आता आपण कुठले वापरायचे? जे मोठे लोक आहेत त्यांच्या घरात जरी असले तर त्यांनी कसतरी उलटा पालटा करून त्यांनी मोडतोड करणार. गरीब लोकांना काय करणार? गरीब लोकांना काय करावं प्रश्न. आपल्यासोबत काही महिला आहेत. मला सांगा, आता हा निर्णय मोठ्या लोकांसाठी, मोठ्या लोकांचे पैसे बाहेर काढण्यासाठी काय वाटतं? निर्णय समाधानकारक आहे? काय वाटतं? चांगला आहे, पण आम्हाला त्याच्यामध्ये खूप अडचण होती. 500ची आणि 1000ची नोट मोडायसाठी खूपच त्रास आहे. म्हणजे कसं त्रास होतो की आम्ही जर नोट मोडायला गेलो ना, त्याच्यातले 400 रुपये तर त्यांनी कापून घेतात. आणि त्याच्यामध्ये एवढं नुकसान झाल्यावर आम्ही चलन कसं चालवायचं? आमचं तर लेकर उपाशी मरतील ना असं. मग हीच तकलीफ आहे आम्हाला. बरं, मग आता काय वाटतं, काय सरकारने निर्णय बदलावा का, काय व्यवस्था करावी? आता काय तर पैशाचं काहीतरी त्यांनी काढायला निर्णय तर बदललाय, तर आता झालेला आता तर बदलू शकत नाहीत कोण ह्याच्यामध्ये. हाय ते पण गोरगरिबाचं तर जरा व्यवस्था केलेलं पाहिजे. एकूण बघितलं तर हा पारधी समाज म्हणजे याचं गुन्हेगारीचा शिक्का याच्यावरती कायम फुटलेला. यांच्याकडनं ATM ना ओळखपत्र अशा अनेक उदाहरण आहेत. मात्र यांना आता हा निर्णयापासून एकतर यांना निर्णय माहिती झाला 2 ते 3 दिवस लागले. आता यांना कुठेतरी गेले तर 500 रुपयातले 300 रुपये किंवा काटूनच पैसे दिले जातात. हा सामान्यतः मोदी साहेबांनी निर्णय चांगला घेतला असला तरी मात्र याचा त्रास सहन होतो. याची कुठेतरी अगोदर आमची व्यवस्था करा, अशीच कुठेतरी आता मागणी हे लोक कुठेतरी करताना दिसत आहेत. आम्ही ताडेसह बालाजी निरफळ, IBN लोकमत, तुळजापूर.